गुड मॉर्निंग गायज, गुड मॉर्निंग. हा बघा बघा, नियतीचं आणि माझं आवरून झालेलं आहे. मस्त एकदम छान छान कपडे घातलेले आहेत. हा दाखवतो. नियती पण एकदम तयार झालेली आहे. हा हो, माझं दाखव. छान तयार झालेलो आहे. आणि बाहेरचा मोसम बघा तुम्ही, पाऊस पडतोय आणि काय दिसतंय सगळं. वा वा वा. हा व्ह्यू कसला भारी आलाय रूमचा. ही रूम मस्तच मिळाली आपल्याला आहे ना. पाण्याचा आवाज येतोय नदीचा बघ. गाईज आम्ही फायनली निघालोय आता नेक्स्ट जर्नीसाठी. आणि नियती सॅड झाली आहे कारण बाईकवर नाही जायला जमत आहे. शकता पाऊस पण पडतोय बाहेर. नाहीये पाऊस. नाही मग जायचं का बाईकवर? उतरत थांबायला सांगू का? सो गाईज आम्ही आत्ता आलेलो आहोत तांगलांगला पासवर, जे आहे 17,500 फीटवर. आणि इथे पण थोडंसं जरा श्वास घ्यायला त्रास होतोय, पण थंडी पण खूप आहे. पाऊस पण येतोय. पाऊस पण थोडा थोडा पडतोय. बट आम्ही कारमधनं आले त्यामुळे जास्त काही थकलेलो नाही आहे. त्यामुळे जरा आरामात फोटो वगैरे फोटो काढता येतात. सो व्ह्यूज बघा यार, काय व्ह्यू आहे. हा पण व्ह्यू छानच आहे. हो 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 हो. काहीच तांगलांगला बघून झालेलं आहे आमचं. गाडीत बसल्यानंतर जरा गरम वाटतं, छान वाटतं. बाहेर पडलं की एकदम कुडकुडतोय आम्ही. सो आता खाली उतरतोय. काहीच गाडीचं टायर पंक्चर झालं होतं आत्ता, टेम्पो ट्रॅव्हलरचं. त्यामुळे आम्ही थांबलो होतो आत्ता. झाले 15-20 मिनटं झाले थांबून. पण आता टायर वगैरे पण चेंज केले त्यांनी. आता परत निघायचं आहे. मस्त अशी गाणी लावून नाचत होते सगळे. प्रत्या राहू दे. परत परत मी थांबली. म्युझिक स्टॉप झाले इथं. प्रतीक करतोय बरोबर, फक्त एकच स्टेप जमना. ड्रायव्हर मध्ये आला की हो. झालं, दोघं तीन मध्ये आली. आता आम्ही आलो आहे बारालाच्या 16,000. इथे एवढं काय म्हणजे हे चालत नाही. आपण 17.5 गेलो होतो त्यामुळे इकडे काय एवढं काय वाटत नाही. काहीच हे बघा, हे काय दिसतंय असं वाटतं की हेवनच खाली उतरलंय. हो भाई, सगळेजण त्याच्यावर फोटो काढतायत. आम्ही पण काढलेत फोटो. सो गाईज आम्ही फायनली पोचलेलो आहोत जिस्पाला, आपल्या स्टेवर. रात्री उशिराच आम्ही पोहोचलो ॲक्च्युली. बट त्यामुळं आजूबाजूचं दाखवता नाही येणार. आत्ता दिसत नसेल जास्त काय. सकाळी मी जरा जास्त चांगल्या पद्धतीने दाखवेल. आणि इकडे पण टेंटच आहेत. तुम्ही जसं आत्ता पाहिलं, लाईट्स खूप चांगली वाईब आहे इकडे. आणि हा आमचा टेंट आहे. बट वाईब जरी चांगली असेल तरी आतमध्ये टेंट आम्हाला ठीक आहे, म्हणजे नॉर्मलच वाटलं. असं एवढा पण मला आवडला नाही आहे. तुला आवडला नाही आहे? ती खालची छान आहेत, पण आता काय आपण लेट आले ना आपले. सो इट्स ओके. इकडे वॉशरूम आहे ॲज युजल. बट खूपच बेसिक आहे, म्हणजे मला नाही आवडलं आहे एवढं. खूपच बेसिक आहे. एनिवेज, जायचं आहे का खाली हँगआउट करायला?
जाऊयात ना, काय करायचं इथे बसून. ठीक आहे, फ्रेश होऊ आणि मग खाली जाऊयात. नवीन हिमालय चालवला. नवीन हिमालय नवीन हिमालय कसली भारी. थर्डला कसं उचलते? सेकंडला क्वालिटी उचलती बाई. थर्डला कसं उचलते? 3000 RPM झाल्यानंतर. हा सेक्सी विषय रे. हे गाड्या बोगस आहेत. बोगस आहेत गाड्या, जुन्या झाल्या का ते? संपलं यांचं. ब्रेक दाबून धरला की मग ती सगळी दूर उडती तिकडून सगळा. अरे भाई काय करू? काय ब्रेक मारू, पंप करू. पिकअप पकड ना म्हणते आप हायवे पे जाओ. चल अरे बा दुसऱ्याच्या पुढे गेअर पडला म्हणलं भाऊ. म्हणतो नेक्स्ट स्टॉप पर्यंत चलो, वहां पे भाई म्हणलं सेकंडच्या पुढे गेअर पडत नाही. काढ म्हणलं इथं काय करायचं. अरे माझ्या मागे श्रीनाथ बसला वाई आणि माझ्या पुढे विपिन चढवला केला की विपिन विपिन पडला. त्याचे पाय पुरले नाहीत रे. मॉर्निंग गाईज, आज आहे आमच्या ट्रिपचा लास्ट डे. म्हणजे आज आम्ही चाललो आहे इथून मनाली, अँड मग उद्या मनालीमध्ये आणि देन परवा घरी. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला आलेलो. सगळं संपलं आहे, सगळ्यात शेवटी आलो आहे आम्ही खायला. सगळं संपल्यावरती चहाचा एक थेंब पण नाही राहिला आहे. ऋषी गेला आहे आता बघायला, त्याच्याशी बोलायला काय भेटलं चुकून माकून आम्हाला खायला तर. सो गाईज, आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. त्याने आम्हाला ब्रेड ऑमलेट आणि ब्रेड टोस्ट दिलेला. सो खूप भारी पोट भरलं आहे आमचं आता. आता आम्ही फक्त बस निघायची वाट बघतो आहे आणि मी तुम्हाला इकडची प्रॉपर्टी दाखवते एकदा. सो बाईकवाले आमचे निघाले आहेत, आता टेम्पो ट्रॅव्हलरवाले निघू आम्ही. आणि हा व्ह्यू आहे, म्हणजे ही बघा, ही नदी आहे आणि हिचा पूर्ण वेळ आवाज येत होता रात्री पण. आणि हा बघा, रात्री हे एवढं डेंजरस वाटत होते ना डोंगर. हे बघा, ही प्रॉपर्टी आहे, हे टेंट्स आहेत. आणि जे शेवटचे दिसत आहेत ना ग्रीनवाले, तिथे आम्ही राहायला होतो. आणि इथे डायनिंग एरिया आहे. काल आम्ही इथे दमशेराज खेळलो, डान्स केला, बरंच काय काय मज्जा केली काल. सो दिस इज हाऊ द प्रॉपर्टी लुक्स लाईक. आणि हा आपला ढोल्या कृषी येतोय चालत. ढोलूराम होनराव, मिस्टर ढोलूराम होनराव. तुला एक नवीन नाव दिलं आहे मी, काय? मिस्टर ढोलूराम होनराव. ढोलूच असते मी. तू चालताना कसा आलाय बघ, गदा 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 सगळं हलवत. गचड अजून 4 ब्रेड ऑमलेट. आता इकडं घरी गेल्यानंतर एकदम काय नसतं होत, दरवेळेला असंच बोलतोस तू. करायचंय, वर्कआउट करायचं. चलो पटपट फोटो काढूया. चला. चला. गाईज, आम्ही निघालेलो आहे आता. नियती त्या बाजूला बसले, एकदम शेवटच्या सीटवर आम्हाला मिळाली जागा. नियती, बाईकने नाही गेलो म्हणून जवळ नाही बसायचं का तुला? ये आपण चाललो आहे अटल टनल मधून. अटल टनलमधून बाहेर आल्यानंतर ही ब्युटी बघा. हो 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 हो. एकूण 8.5 किलोमीटरचा टनल आहे असं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. सो आता आम्ही फोटो सेशनसाठी थांबणार आहोत. पण व्ह्यू बघा तुम्ही, हा ढग उतरले पूर्ण, त्या माउंटेनचं टॉप पण नाही दिसत आहे. सो गाईज, आम्ही आता इथे थांबलेलो फोटो काढायला. आणि तुम्ही बघू शकता की सगळेच लोक इकडे, म्हणजे टुवर्ड्स मनाली जो आहे ना तिकडे फोटो काढायला अलाउड आहे. तिकडनं आपण जे एंटर केलं तिकडनं अलाउड नाही आहे. सो इथे सगळं चाललं आहे बघा. आणि हे क्लायमेट काय भारी दिसतंय यार. वाव यार, काश बाईकवर असतो आम्ही. शे. गाईज, 1 वाजता आम्ही पोचलेलो आहे मनालीमध्ये. मी फटाफट तुम्हाला आमच्या रूमचा टूर देते. सो इकडे कबड पण आहे कपडे लावायला. आणि हा रूम आहे. वॉशरूम पण चांगला आहे, मोठं आहे. वा. आणि हा व्ह्यू आहे आपल्याला मस्त.
सो हा व्ह्यू आहे आपल्याला रोडचा आणि हा समोरचा नदी अँड एव्हरीथिंग. ही आपली बस उभी आहे इथे. रूम चांगली आहे. चला आता फटाफट आवरूयात आणि आपल्याला जायचं आहे मॉल रोडला आणि थोडंसं साईट सीइंग करायची आहे. लेट्स गो. आता मी आवरला आहे आणि कृषी पण रेडी झाला आहे. तर आता आम्ही चाललो आहे फिरायला. आता पहिले आम्ही लंच करणार, काहीतरी खाणार आणि देन आम्ही डिसाईड करणार काय करायचं. आणि अजून एक अपडेट, 2 दिवस क्लायमेट एकदम चांगलं होतं तरी आमच्या त्या टूरवाल्याने आम्हाला येडं बनवलं. त्याला बाईक्स हव्या होत्या, दुसऱ्यांना द्यायच्या होत्या, म्हणून त्याने आमच्याकडनं बाईक्स घेतल्या हे सांगून की रेड अलर्ट आहेत, खूप पाऊस आहे, तुम्ही अडकू शकता वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी करून त्याने फसवलं आम्हाला. आम्ही सगळे लोक आम्ही रिव्ह्यू टाकणार आहोत. फक्त काही लोकांनी हिंमत दाखवून बाईक घेतल्या, सो त्यांना अजिबात काही त्रास झाला नाही, अजिबात काही पाऊस पडला नाही. सो त्याने आम्हाला खोटं सांगितलं आहे. सो मयंक म्हणून आहे, त्याने फसवलं आहे आम्हाला. K2K कडनं, मीटू वर्ल्डकडनं आणि वे टू स्वे असं काहीतरी आहे, मी टॅग करेल. त्या लोकांकडनं तुम्ही अजिबात बुकिंग करू नका. चला आता पटापट जाऊयात आणि आज आणि उद्या आपण मनाली एक्सप्लोर करूयात. लेट्स गो गाईज. आता आमचा लंच झालेला आहे KFCमध्ये. ॲक्च्युली आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही शूट करायला विसरलो. आत्ता आम्ही चाललो हिडिंबा टेम्पलला. बघू आता वॉक करत जायचं की कॅबने जायचं, कसं काही हिशोबाने. सो आता मी कृषीचा वेट करते आहे आणि मग आता निघालो आहे. हा आहे आमचा आजचा आणि उद्याचा स्टे, मॅपल रिट्रीट. सो गाईज आमचं आता लंच झालेलं आहे. KFCमध्ये बसलो तर आमच्या इथेच. अच्छा ओके, सांगितलं सगळं. आता आम्ही चाललो आहे पुढच्या चौकापर्यंत. तिकडून रिक्षा, ऑटो किंवा बस घेऊन आम्ही जाणार आहोत हिडिंबा टेम्पल. सो हे काय आमच्याकडे आहे हिडिंबा. हिडिंबा आहे का? बरोबर, हिडिंबा. ससा आम्ही आत्ता पोचलो आहे हिडिंबा टेम्पल. 20 दे दो 20. हिडिंबा. आणि हा बघा ससा. लास्ट टाईम आम्ही संध्याकाळी आलो होतो तेव्हा पण छान दिसत होतं आणि आत्ता पण छान दिसतंय बघा. ही मस्त. आत्ता मौसम पण भारी आहे, एकदम मजा येते. काहीच आहे बघा. मस्त दिसते, एकदम छान वाटतं. एकदम मनालीचा ड्रेस काय म्हणते, काय नाव सांगितलं? हिमालयन ड्रेस नाही, बिट्टू का काहीतरी तिने नाव सांगितलं ते वाला. छान दिसते, चांगलं दिसतंय. रील पण बनवायची. चलो हां. गाईज या गोड बाळाला घेतलेलं आहे आता नियतीने. मस्त आपण त्याच्यासोबत फोटोशूट करतो. मनूची आठवण आली बघून तिला. अरे तो कसला थरथरतोय अरे. सो गाईज फायनली आमचं फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण देणार आहे हा रील कॉस्ट्यूम. पण शूट करून झालेलं आहे आमचं नियतीचं रील आणि आमच्या दोघांचं कॉस्ट्युमचं एक रील. सो मस्त छान वाटतंय. बुमरो पण झालं, हे पण झालं. ते रील पण जाऊन बघा तुम्ही. चला झालेलं आहे आता सगळं फोटोशूट वगैरे करून. झालं नियती? मन भरलं? आमचा पूर्ण ग्रुप पुढे गेलेला आहे. शिव्या खाणार आहोत आपण असं वाटते मला. चला कृषीचं पण अशा 2 आहेत आमच्याकडे. पप्पांनी उचलून आणल्यात, घरात घालून बसतात कधी कधी. सो गाईज आम्ही आत्ता आलेलो आहोत घटोत्कच पूजास्थानला आलेलो आहोत. इथून जस्ट चालत आपण हिडिंबा टेम्पल इथेच आहे. इथून सरळ चालत यायचं, काही नाही 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आता. आणि हे फक्त झाडाखाली पूजा स्थान ठेवलेलं आहे, तर त्याच्या पाया पडूयात आपण. जा गाईज. इथे वरती शिंग पण लावलेली आहेत, कदाचित बळी वगैरे देतात आणि त्याची शिंग वगैरे लावलेली आहे तिथे. आणि इथे अशी छोटीशी मूर्ती आहे. गाईज आम्ही 2018 मध्ये आलेलो ना रे मनालीला आमच्या फ्रेंड्स बरोबर. 2018-19 अराउंड तेच. हां, खूप भारी ट्रिप झालेली. सो जो मनालीवाला ग्रुप आहे, जर तुम्ही हा व्लॉग बघताय तर आम्ही तुम्हाला आत्ता इथे मिस करतोय, कारण की आपण सेम प्लेसला आपण सगळे एकत्र आलेलो आणि आपण खूप मज्जा केलेली त्या ट्रिपमध्ये. काय म्हणजे अजून पण इतके वर्ष झाले पण तरी पण अजून ती ट्रिप आठवते. एवढी मजा आली होती. येस. जर तुम्ही लोक आमचा हा व्लॉग बघत आहात तर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्याला लवकरच एक ट्रिप प्लॅन करायला पाहिजे.
तुम्ही सगळेजण आणि आम्ही पण, आपण सगळे आपल्या लाईफमध्ये इतके बिझी झालेले आहेत की आपण एकमेकांना भेटत पण नाही आणि काही होत नाही. सो आपण एक ट्रिप करायला प्लॅन करूयात लवकरच. आणि खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर. सगळ्या अशा मेमरीज म्हणतात ना, फ्लॅशबॅक जागा झाल्या झाल्या, आम्हाला. एकदम मस्तच मजा आणि आम्ही आमच्याबरोबर जे आत्ता आहेत त्यांना आम्ही तेच सांगतो की आम्ही अशी मजा केलेली, आम्ही तशी मजा केलेली. सो जर तुम्ही बघताय तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट कुठे जायचं ते पण सांग. लवकर सांगा, आपण खरंच जाऊयात, आपल्याला गरज आहे. सो गाईज आम्ही चालत 1.5 किलोमीटर चालत आलोय आम्ही. मनाली मॉल रोडला पोहोचलेलो आहे. कशी तुम्हाला दाखवेल. बघा, हा इथे सगळ्यात जास्त गर्दी असणार आहे, सगळ्यांचीच. आम्हाला काय घ्यायचं नाही आहे, जर काय मिळालं तर घेऊ. आपण घेणार आहे फोटो हां, जर काय मिळालं तर घेऊ, तर बघू. ते घर झाल्यानंतर घ्यायचं. माझं घर होऊ दे रे. घराला स्वर्ग बनवणार मी माझ्या. लोकांना सांगणार स्वर्गात यायचं असेल तर माझ्या घरी आहे. मनुली पण आपली काळी आहे. काही नाही, आपली ब्राऊन आहे. ब्राऊन आवाज कसं. इतने कोई आहे. सो गाईज इथे पण आम्ही आता फ्रीज मॅग्नेट बघतोय सगळेजण. त्यांची बोलो जिथे जाणार तिकडचं फ्रीज मॅग्नेट आपण उचलून आणणार आहोत. हो ना नियती? कसं दिसेल मला. हे घेतले अयो बघू. नको, 3 घे. बघू. जो भी लेना 3 लेना. चांगलं वाटतंय आहे ना? कुठलं वाला चांगलं वाटतं याच्यातलं? हां, राईटवाला ॲक्च्युली जास्त चांगलं वाटतं. त्यात सगळंच मेन्शन केलं. किती घेतले? हां, अजून एक घे जिस्पा. सो गाईज आम्ही हे 2 घेतलेले आहेत. सगळ्यांनी एक मनालीचं same घेतले. घेतलेलं, सगळ्यांनी सेमच घेतलं. एक जो भी लेना मनालीचं 3 लेना. हां, आणि एक जिस्पाचं घेतलेलं आहे. छान दिसतं आहे ना? आवडलं का तुला पण? इथे काय करते? सर्विंग प्लेट घेतलेली आहे. जल पिओगे? हां, अच्छा आहे जल. गिफ्ट ऑफ मनाली. चांगली लागते. नियती कर बरं, डोकं आलं. बघा गाईज, सेम टू सेम दिसत आहेत ते. जास्तीत जास्त Same to पुणे same. एअरपोर्ट पर्यंत ती लोक घरी माझ्याच बरोबर यायचंय तुला. सेमच दिसतोय चेहरा एक नंबर. हाय कृषी, से हॅलो. गाईज मी हे फायनली घेतलेलं आहे. मला हे कधीपासून घ्यायचं होतं. फायनली मी हे घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं. चला, आता मला कृषी काही बोलला तरी ऐकायला येणार नाही. जे मला ऐकायचं आहे तेच मी ऐकणार. हो ना कृषी? सिलेक्टिव्ह हिअरिंग का? येस. जेव्हा मला ऐकायचं नसणार मी हे घालणार. मनूपासून वाचवायला लागेल हे आता पण. सो गाईज आम्ही आता एका मॉनेस्ट्रीला आलो आणि हे घर मला खूप आवडलं यार. आम्ही ह्या घराबद्दलच बोलत होतो. काय भारी आर्किटेक्चर आणि हे बघा कसलं डिझाईन बनवलं. चड्डा सुकायला नव्हता टाकायला पाहिजे. शो घालवला. तर आता आम्ही चाललो आहे इकडे. मॉनेस्ट्रीचं नाव नाही माहिती, नुसतंच जायचं आहे ह्यांच्या पाठी. तिकडनं वाचलेलं बट मी विसरली. ओ हो, काय मस्त दिसतंय. सगळे नुसते फोटो करतात. आता काय कामाचंच नाही. काय ब्लॉगर बनणार हा काय माहिती. काय शूट तर करत नाही. जे कोणी आमचे हे व्लॉग्स बघतायत, जर तुम्हाला माहिती असेल की हे असं गोल करून हातात का ठेवतात नोट, तर प्लीज सांगा आम्हाला. कारण की आम्हाला इथे काय समजत नाही आहे. आम्ही आमचं वेगवेगळी डोकी लावून झालीत. हे बघा, हे असे गोल करून ठेवलं आहे. कृषीचा आन्सर आहे की ते उडून जाऊ नये म्हणून. आता इथे कोणी त्याच्या काकाने हवा आणलेली, ही स्टोरी असणार हे सगळं. आय गेस ते आपल्या इथे असतात ना संत महाराज, किंवा ते हे बघ भिक्षुगण के आसन पर बैठना सक्त. भिक्षुगण बसतात इथे आणि ते सांगत असतील सगळ्या गोष्टी. बघतात का CCTV मध्ये कोण आहे? पोरी. आईच आम्हाला इथे तो आयफोन सापडला. सो आम्ही तो इथे दिलेला आहे त्यांच्याकडे. जान्हवी म्हणून कोणतरी ती येऊन घेऊन जाईल. त्यांना सांगितलं चार्जिंगला लावा, म्हणजे तिचा फोन बिन आला तर तिला भेटेल, आहे की नाही? पोरी अशा 2-3 पोरीमुळे सगळ्या पोरींचं नाव होतं. तुझा फोन दे माझ्याकडे. चालू आहे व्हिडिओ. मी आता नियतीचा फोन माझ्याकडेच ठेवणार आहे. हे बघा मनू, कृषी आणि मनू मॅच झालेत. व्हाईट कुत्रा बरोबर चालतं इज्जती. हां, हिचे नखरे बघ.
माजुरडे असतात म्हणून मला आवडत नाहीत. बुबू क्यूट असतात. हा ना, मी तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते कुत्रं बिचारं बघ किती गोड आहे. आता बघा तुम्ही प्रतीकचे बार्गेनिंग केल्या. प्रतीकला आम्ही बोललोय की आम्ही पण घेतो आणि म्हणून तो पूर्वीच्याच दुकानात आला. आणि जर आम्ही काही घेतलंच नाही तर त्याचा पचका होईल त्याचा. डिस्काउंटसाठी सगळ्यांना घेऊन आलास ना तू. मग काय भाई हा. 200 रुपयाला लावलाय म्हणल्यानंतर इसमें 3 कलर निकालो सेम कलर. अरे एवढीच पब्लिक आणलं, तू अजून आणायला पाहिजेस ना. नाही 500 आणायचं मग गाव आणायला लागला. हा, सरकार बदलणार प्रतीकने परत. सो गाईज डिस्काउंटसाठी या प्रत्येक भाऊने सगळ्या पब्लिक गोळा केलेलं आहे इकडे. तू किती सांगू नको, तू फक्त तुला किती घ्यायचे सांग. किती घ्यायचं ते सांग. त्याला डिस्काउंट पाहिजे बघा. किती झाले प्रतीक? हा किती झाले? 8 झाले 8. 8 किती पाहिजे आपल्याला? किती करायचे? हा आपल्याला 8 मध्ये 800 रुपयाला करायचे पण ते देणं झालं यार. देणार, तू बोलला की देणार. तुझं तू बार्गेन कर फक्त. त्याला मी 800 ला आणलाय. नाही आता ते शिंदे 900 करायस ना तू. मी हे एकच घेतलंय माझ्या मावशीसाठी, कारण की तिला स्वेटरच हवं असतं. आणि इकडे चाललंय बार्गेनिंग. पिशवी दे रे. ह्याचं काय चाललंय? काय करतोय प्रतीक? हम लोग सच्ची में लेके जाएंगे फ्री में. हाँ देखा देखा कितना बड़ा होता है देखा. अरे 100 पण नाही, 6000. हे किती झाले? किती करतोयस तू? मी तुला किती पैसे द्यायचे ते सांग मला. प्रतीकने पैसे दे देईल, आपण त्याला नाही द्यायचे. गिराइक ला के लिए. अरे और गिराइक आएगा, रुपये आएगा नहीं आएगा. अगर पसंद आए ना अभी कल आया तो 5 लोग लेके आऊंगा. कल आया तो अगर नाही लाय हा ना. 1200चा 870ला घेतलाय आम्ही एक स्वेटर. घातला आम्ही तर गोंधळात घातलाय. पाऊस पडतोय मजबूत, कसं जायचं. प्रतीक, ए प्रतीक, प्रतीकला धन्यवाद. प्रतीक धन्यवाद. मी तुला काय पैसे देत नाही. पैसे सगळ्यांना फ्री ना स्वेटर. बघा आता हो बोललायस व्हिडिओवर. फायनली आम्हाला मिळालेले चिकन मोमोज आणि नियतीला आवडलेत ना. मला तर खूप आवडले, मस्त मिळाले एकदम. मनालीमध्ये मिळाले. आम्ही लडाखी मोमोज खायचे होते. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहे रूमवर. दम लागला, आता दमलो आहे, जरा थोडासा आराम करणार आहे.